श्री गुरुदेव दत्त. यंदाची मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे. म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही. मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे. अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकवात देखील हा रंग घेत असल्यामुळे यंदा हळद लावायची नाही का अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे आजच्या लेखात पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू निषिद्ध आहेत आणि कोणत्या नाहीत याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी संक्रांतीला महत्त्व असते. देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे. देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते. ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच या देवीच्या हातावर वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात. त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून घेत असते. थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावर, शस्त्रात आणि वाहनात बदल होत असताना संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर बसून येते याला खूप महत्त्व असते. हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो. त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे. त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा? सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याच्या दागिने आणि हळद वापरायची नाही का असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरू नये. यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही. त्याऐवजी लाल, हिरवा, केशरी तसेच मकर संक्रांतीच्या काळा रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकतात. संक्रांतीच्या सुगड पूजनात आणि हळदी कुंकू दरम्यान हळद लावावी का? सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते. हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे. परंतु यावर्षी मकर संक्रांत 5 रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे. पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या कारणामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसे चालेल? त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता. संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का? संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी दागिने घालू शकतो. सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही, तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते. काळ्या रंगाचं महत्त्व. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणं मंगळसूत्राच्या मण्याचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्य मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांतीची ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवशी शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीराला अत्यंत उपयोगी आहे म्हणून तीळ गूळ देण्याची प्रथा पडली. वर्षभरात कोणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन क्षमा करून आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे. हा सण उत्साहात साजरा केला जातो. वर्ष 2025 मध्ये मकर संक्रांती
14 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते? हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायतून उत्तरायणाकडे सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांत महत्त्व शनिदेव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात. हा सण पिता-पुत्राच्या अनोख्या मिलनाशीही जोडलेला आहे. पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूने त्यांचे मस्तक कापून मंदार पर्वतावर पुरले. तेव्हापासून भगवान विष्णूचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भागीरथीच्या मागे गेली आणि महासागरात कपिल मुनींना भेटली. महाराज भागीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले होते. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते. मकर संक्रांत परंपरा मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनलेले लाडू, पोळी आणि इतर गोड पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे. विशेष गुजरातमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोक आग पेटवून त्याला रेवडी, शेंगदाणे, तीळ, गूळ, नवीन पीक इत्यादी अर्पण करून उत्साह साजरा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा देण्याचीही परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याची आणि विष्णूची पूजा करण्यासोबतच शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशातील अनेक शहरांमध्ये मेळ्यांचे आयोजन केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थयात्रा, नदीस्नान आणि दानधर्मासोबतच पितरांना अर्पण करण्याची